नमस्कार प्रेक्षकांनो. या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्यासमोर आलेला आहे. आणि त्यामध्ये प्रेक्षकांनो, फायनली आता समर आणि स्वानंदीच्या नात्यातील दुरावा जाऊन समर आणि स्वानंदी यांच्या नात्याची विणताना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आधिराच्या सुखासाठी स्वानंदीने घेतलेल्या एकाच निर्णयाने तो निर्णय बघून समर आता स्वानंदीला प्रेमाची जाणीव होऊन कसे गुलाबाच्या फुलांनी माफी मागतो आणि समरने दिलेल्या एकाच चिठ्ठीने स्वानंदी आता कशी बायको बनून समरच्या मिठीत येते. आणि आदिराच्या सुखासाठी आणि आदिराच्या आनंदासाठी स्वानंदीने घेतलेल्या एकाच निर्णयाने समर आता सगळ्यांना कोणता एक मोठा सरप्राईज देऊन धक्का देतो. हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि प्रेक्षकांनो, फायनली समर आणि स्वानंदी कशी एकत्र येतात आणि समर आणि स्वानंदी आदिरा रोहनसोबत हनीमूनला जाऊन कशी त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात करतात, हे सगळं या ट्विस्टमध्ये आपल्यासमोर आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता स्वानंदीला स्कूटीवरून केसरी टूरच्या ऑफिसमध्ये जायला सोडल्यानंतर समर जेव्हा आता ऑफिसमध्ये येतो तेव्हा आता समर जाम वैतागलेला असतो. पण आता निकिता समरला बायकोच्या नात्याची खरी ओळख करून देते. आणि इकडे आता समर हा स्वानंदीचे नाते मानायला तयारच नसतो. समरने निकिताला स्पष्ट सांगितलेले असते की आमच्यामध्ये असं कोणतंही नातं नाही, आमच्यामध्ये असं कोणतंही प्रेम नाही. आदिराच्या सुखासाठी आम्ही फक्त केवळ लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजेच हा एक व्यवहार आहे. जोपर्यंत तिकडे आदिराचा संसार सुखाचा चालू आहे तोपर्यंत आमच्यामधला हा व्यवहार असाच चालू राहील, असे आता समरने आता निकिता आणि आनंदला समजावलेलं असतं. आणि आमच्या या लग्नामध्ये मी या लग्नाला मुळीच लग्न मानतच नाहीये, असे स्पष्टपणे आता समरने निकिताला सांगितलेलं असतं. आणि आमच्या या नात्यामध्ये कोणतेही फिलिंग्ससुद्धा नाही आहेत, एन्जॉयमेंटसुद्धा नाही आहेत आणि काहीच नसल्याचे आता ज्यावेळेस समर हा निकिताला सांगतो त्यावेळेस निकिताने सांगितलेले असते की बायकोलासुद्धा काही फिलिंग्स असतात. तिच्या घरची तिची सगळी माणसे सोडून केवळ ती तुमच्यासाठी तुमच्या या नवीन घरी येते. ती स्वतःला सगळ्या गोष्टी नवीन असताना ॲडजस्टमेंट करून घेते. तिच्यासाठी सगळी माणसे नवीन असतात, सगळं काही नवीन असतं, तरीसुद्धा ती स्वतःला त्या सगळ्या वातावरणात ॲडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न करते. एवढं सगळं त्याग ती करत असताना तुला काहीच वाटत नाही. बरं झालं समर, तू तुझ्या नात्याची नवीन ओळख करून दिली आणि आम्हालासुद्धा तुझी ही ओळख माहिती नव्हती, असे म्हणत आता निकिता समरला अभिनंदन करते. आणि समरला आता निकिताने चांगलीच सत्याची जाणीव करून दिलेली असते. तरीसुद्धा समर हा आता निकिताचं म्हणणं ऐकायला तयारच नसतो. आणि त्यानंतर इकडे आता आदिराने हनीमूनला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि ज्या वेळेस आता समर हा घरी येतो त्याच वेळेस आता आदिरा ही समरला ती हनीमूनला जाणार असल्याचे सांगते. ते ऐकून आता समर म्हणतो, अरे वा आदिरा, कुठे जाणार आहेस ते मला सांग, म्हणजे मी लगेच तुझ्या जाण्याची तयारी करतो. तेव्हा आता आदिरा सरप्राईज देत समरला म्हणते की अरे पिंट्या दादा, हनीमूनला फक्त आम्ही दोघेच नाही तर आपण चौघेजण चाललोय, रोहन, मी, तू आणि स्वानंदी. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो आणि समर डचकतो. स्वानंदीसुद्धा आता तिथे आलेली असते. पण त्याच वेळेस आता समर हनीमूनला येण्यासाठी नकार देतो. समर म्हणतो, हे बघ आदिरा, तू आमच्या हनीमूनचा विचार करू नको, तुला हनीमूनला जिकडं जायचं असेल तू जा, पण आम्ही काही हनीमूनला येणार नाही. ती ऐकताच आता आदिराला धक्का बसतो आणि समर आता त्याच्या बेडरूममध्ये जातो. पुन्हा एकदा आता आदिरा ही समरला बेडरूममध्ये समजवायला येते आणि म्हणते की पिंट्या दादा, रे असं काय करतोयस, आपल्या दोघांचं सुद्धा लग्न झालंय ना. तर आता राग घेऊन समर म्हणतो, हे बघ आदिरा, बस झालं, मी तुला एकदा सांगितलंय, मी हनीमूनला येणार नाही म्हणजे नाही आणि माझं हे फायनल आहे. आता आदिराला सुद्धा मोठा धक्का बसतो. आदिरा म्हणते की पिंट्या दादा, तू ना माझ्या फिलिंग्स समजूनच घेत नाही आणि तुला ना माझ्या फिलिंग्स ऐकायच्याच नाही आहेत का. आणि आता समरने आदिराला ठणकावून सांगितलेले असते की आदिरा, काही जरी झालं तरी मी हनीमूनला येणार नाही आणि हेच माझं फायनल असल्याचे सांगून समर आता रागाने स्वानंदीकडे बघतो. तर स्वानंदीसुद्धा हाताची घडी घालून समरचं ते बोलणं ऐकते. आता आदिराला जाम राग येतो आणि आदिरा आता तिथून निघून जाते.
स्वानंदी आता समरला म्हणते की हे बघा, तुम्ही आदिराच्या फिलिंगचा विचार का नाही करत. समर म्हणतो की उद्या तिच्या फिलिंगसाठी मला काहीही करावं लागेल, मग मी असंच करणार आहे का. ते काही नाही, काही जरी झालं तरी मी हनीमूनला येणार नाही. तर आता स्वानंदी ही आदिराकडे येते. त्यानंतर आता आदिरा म्हणते की बघितलं का नंदूताई, पिंट्या कसा वागतोय. ते काही नाही. तेव्हा आता स्वानंदी म्हणते हे बघ, ते जर हनीमूनला येणार नसेल तर तू त्यांना आग्रह कशाला करतेस. आदिरा हे बघ, रोहन आणि तुला जिकडे हनीमूनला जायचं ना तिकडे तुम्ही जा. तर आदिरा म्हणते नाही, मी जर पिंट्या दादा आणि जर तू हनीमूनला येणार नसेल तर मी सुद्धा माझा हनीमून स्पॉईल करणार आहे. मी सुद्धा हनीमूनला जाणार नाही म्हणजे नाही. स्वानंदी आता आदिराला समजावू लागते. स्वानंदी म्हणते हे काय करतेस तू आदिरा. अगं तुला जायचंय जा, त्यांना नाही यायचं हनीमूनला, ते म्हणतात ना, मग कशाला. तर आदिरा म्हणते की ठीक आहे, मग पिंट्या दादा आणि जर तू हनीमूनला येणार नसेल तर मी सुद्धा हनीमूनला जाणार नाही. आता या निर्णयावरती आदिरा अडून बसलेली असते. आणि आदिराचे ते बोलणे ऐकताच आता स्वानंदी विचार करते की आदिरा आणि रोहनच्या सुखासाठी आणि आनंदासाठी आपण हा लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण आपल्यामुळे जर आदिरा आणि रोहनला त्रास होत असेल तर ते आपल्याला अजिबात चालणार नाही. त्याचा आता सगळा विचार करून स्वानंदी आदिराला म्हणते की हे बघ आदिरा, ते जरी हनीमूनला येणार नसेल तर तुमच्या आनंदासाठी मी तुमच्यासोबत हनीमूनला यायला तयार आहे. आणि आता ते ऐकताच आता आदिराला खूप आनंद होतो. आणि इकडे आता समरने हनीमूनला जायची परवानगी नाकारून देखील आता स्वानंदी हनीमूनला त्यांच्यासोबत जायला तयार झालेली असते. इकडे आता स्वानंदी ही समरकडे येते. स्वानंदी म्हणते की हे बघा, मी आदिरा आणि रोहनसाठी या लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या आनंदासाठी आणि सुखासाठी मी तुमच्यासोबत लग्न केलं आहे आणि तुम्हालासुद्धा हेच हवं होतं म्हणून तुम्हीसुद्धा हेच केलं आहे. पण आज आदिराच्या आनंदाचा आणि फिलिंगचा तुम्ही विचार करताय का. आनंदी म्हणते की हे बघा, आपण आपल्यासाठी नाही तर आदिरा आणि रोहनच्या आनंदासाठी हनीमूनला जायला पाहिजे. हे बघा, आपण तिथे जाऊन फार तर फार काहीच करणार नाही आहोत. फक्त देवीचं दर्शन वगैरे घेऊ आणि जे काही एन्जॉयमेंट आदिरा आणि रोहनला करायची तर ते करतील. तर समर आता स्वानंदीच्या बोलण्याचा विचार करतो. समर म्हणतो हो, तुमचं बोलणंसुद्धा खरंच आहे आणि तुम्ही जे बोलताय ते मला योग्यच वाटतंय. आणि जर आदिराच्या आनंदासाठी आपल्याला हे करावं लागत असेल आणि तिथे जाऊन आपण फक्त असं करणार असेल तर तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण तरी देखील मी हनीमूनला येणार नाही असे आता समर स्वानंदीला सांगतो. तर आता इकडे स्वानंदीने हनीमूनला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी इकडे आता स्वानंदीने आदिराला ती त्यांच्यासाठी हनीमूनला येत असल्याचे सांगताच इकडे आता हनीमूनची तिघेही तयारी सुरू करतात. इकडे आता आदिराला मात्र राग आलेला असतो आणि आदिरा आता समरकडे येत म्हणते की बघितलं का पिंट्या दादा, तुला माझ्या फिलिंगची अजिबात पर्वा नाही आहे आणि स्वानंदी ताईला माझ्या फिलिंगची पर्वा आहे आणि ती माझ्यासाठी हनीमूनला यायला तयार झाली. आणि लगेच आता आदिरा ही बाहेर निघून जाते. आता स्वानंदी, आदिरा आणि रोहन तिघेही हनीमूनसाठी आता बाहेर पडलेले असतात. आणि जेव्हा आता ते तिघे त्यांच्या कारमध्ये बसतात आणि त्यानंतर आता समोर बघतात तर काय, दरवाजा उघडून समरसुद्धा आता त्याची बॅग घेऊन समोर उभा असतो. आणि स्वानंदी आणि आदिरा ज्यावेळेस आता समरला तयार होऊन बॅग घेऊन आल्याचे बघतात त्याच वेळेस आता दोघींनाही मोठा धक्का बसतो. आणि अचानक समरने मोठं सरप्राईज देऊन सगळ्यांना एक आनंदाचा धक्का दिलेला असतो आणि समरसुद्धा आता हनीमूनला जाण्यासाठी तयार झालेला असतो. ते बघून आदिरा आणि स्वानंदी खूप खुश होतात. आणि आता समर हा आदिरासाठी स्वानंदी बरोबर आता अखेर हनीमूनला जाण्यासाठी निघतो. आणि जात असताना आता खरोखर समरला स्वानंदीच्या फिलिंगची जाणीव होते. आदिरासाठी स्वानंदी म्हणजे रोहनच्या ताईंनी एवढं सगळं त्याग करून आज त्या आदिराच्या सुखासाठी एकट्या हनीमूनला सुद्धा जायला निघाल्या. यामुळे खरं समरला स्वानंदीचा अभिमान वाटतो. आणि त्यानंतर आता हनीमूनमध्ये गेल्यानंतर इकडे आता समरला त्याच्या चुकांची जाणीव होऊन
आदिराच्या सुखासाठी स्वानंदीने घेतलेल्या एकाच निर्णयाने समर आता स्वानंदीवरती फिदा झालेला असतो आणि त्यानंतर आता त्याला त्याच्या चुकाची खरोखर जाणीव होते आणि आपण आत्तापर्यंत खूप चुकीचं वागत होतो. निकिताने सुद्धा जे काही सांगितलं ते समरच्या डोळ्यासमोर येतं आणि खरोखर आपली खूप मोठी चूक झाली आणि या चुकाची आपल्याला शिक्षा होऊन या चुकाची आपल्याला आता रीतसर भरपाई करायची असे आता समर विचार करतो आणि आता तो विचार करून आपल्याला काही जरी झालं तरी रोहनच्या ताईची माफी मागायलाच हवी असे आता समरने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी समर आता एक चिठ्ठी लिहितो आणि त्यामध्ये समरने सॉरी असे आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं आणि खाली थँक्यू लिहिलेलं असतं. आणि ज्यावेळेस आता सगळेजण हनीमूनमध्ये जातात त्यावेळेस आता एका हॉटेलमध्ये समरने टेबलवरती ते गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी ठेवलेली असते आणि त्यानंतर आता ज्यावेळेस स्वानंदी तिथे येते आणि ती चिठ्ठी बघते आणि ती गुलाबाचं फूल बघते त्याच वेळेस ती चिठ्ठी वाचताच आता स्वानंदी खुश होते आणि पटकन ते गुलाबाचे फूल आपल्या हातात घेऊन त्या गुलाबाच्या फुलाचा सुवास घेते आणि हसू लागते. तेव्हा खरोखर स्वानंदीने आपल्याला माफ केलं याची आता समरला खात्री होऊन समर तिथे येतो. आनंदीकडे बघत आता समर म्हणतो की रोहनच्या ताई मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती आणि मला माझ्या चुकांची जाणीव झाली आणि आज मला खऱ्या अर्थाने सत्य समजलं आणि खरोखरच तुम्ही आज माझी बायको बनून माझे डोळे उघडले. ते ऐकताच आता पटकन खुश होऊन स्वानंदी ही समरला मिठी मारते आणि खऱ्या अर्थाने दोघांची ही प्रेमाची वीण आता तिथे जुळलेली असते. आदिराच्या सुखासाठी स्वानंदीने घेतलेल्या एकाच निर्णयाने समरला त्याच्या चुकांची जाणीव होऊन समरने स्वानंदीची माफी मागितलेली असते आणि त्याचबरोबर आता एकाच चिठ्ठीने आता समरने स्वानंदीच्या प्रेमाचा इजहार केलेला असतो आणि स्वानंदीच्या प्रेमाचा इजहार करताच आता स्वानंदीने समरच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो आणि स्वानंदी समरच्या भेटीत आलेली असते. तर प्रेक्षकांनो, फायनली समर आणि स्वानंदीच्या नात्यातली वीण पुन्हा एकदा हनीमूनमध्ये जुळत समर आणि स्वानंदीच्या नात्याची नवीन कशी सुरुवात होते आणि प्रेक्षकांनो, फायनली आता समर आणि स्वानंदी कशी त्यांच्या संसाराला सुरुवात करतात हे बघण्यासाठी आणि मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.